सगळे ऐका ना, फ्रेम लाईव्ह आहे. तुझं ओके ना? चला रोल. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर 3 दिवस उलटले, 4था दिवस सुरू आहे. पहिल्याच दिवशी राज्य शासनाने परवानगी दिली, मात्र 2 दिवसाची परवानगी नाही. पोलिसांनीच ती परवानगी दिली अशी धक्कादायक बाब समोर येते. शासन जी काही आता सध्याची परिस्थिती आहे कसं बघता त्याच्याकडे? हे बघा, आम्ही गेल्या 10 ते 15 दिवसापासून आम्ही वेळोवेळी मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सरकारला सांगत होतो की मनोज जरांगेंना मुंबईमध्ये येऊ देऊ नका, आणि न्यायालयाचंही तसं जजमेंट होतं. पण तरी सुद्धा यांची पार्श्वभूमी ही दंगलीची आहे. बीड शहर यांनी जाळलेलं होतं आणि मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये आम्ही ग्राउंडला फिरतो आहोत. आम्हाला कशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं आम्ही हे महाराष्ट्राला सांगत होतो. मुख्यमंत्री महोदयांना सांगत होतो. ही माणसं बोलतात एक, करतात एक, आणि यांच्या मागे राजकीय ताकद आहे. आमदार खासदारांची ताकद आहे यांच्या मागे. आणि यामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट असोत किंवा काँग्रेसची माणसं असोत किंवा अजून कोणी असोत, ही सगळी माणसं यांच्या मागे खूप मोठी ताकद आहे. आणि तुम्ही यांना मुंबईमध्ये येऊ देऊ नका. सणासुदीचे दिवस आहेत. ही भूमिका आम्ही 15-20 दिवसापासून शासनासमोर मांडत होतो. सन्माननीय न्यायालयाने तसा निर्देश सुद्धा दिलेला होता आणि त्याचं प्रत्यंतर आज येतंय. अजूनही वेळ गेलेला नाही. या माणसांना कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करणे ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची, मंत्रिमंडळाची, शासनाची जबाबदारी आहे. आणि लोकशाहीमध्ये संविधान श्रेष्ठ आहे. असं जर तुम्ही लाड करायला लागला, उद्या कोणीही बिंढोक माणूस इथं येईल आणि अनाठाई मागण्या करेल आणि व्यवस्था वेठीस धरेल. मुंबईमधले पत्रकार सुरक्षित नाहीत, मुंबईमधल्या महिला सुरक्षित नाहीत, मुंबईमधला चाकरमानी सुरक्षित नाही, रोडवरचा माणूस सुरक्षित नाही. आणि काही अडचाळे करतात आणि कशासाठी लाड लावलेत या माणसाचे, अशी आम्हाला या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करायची आहे. सरकारची हतबलता झाले का? ज्या पद्धतीनं मराठा आंदोलक मुंबईत आलेले आहेत आणि ज्या पद्धतीची आता मुंबईत स्थिती निर्माण झाली, त्याचा अर्थ सरकार हतबल झाले का या सगळ्या? हे बघा, हातबल व्हायचं काही कारण नाही. वाघ म्हणलं तरी खातोयच आणि वाघोबा म्हणलं तरी खातोयच. अरे याला धरा ना, 28.5 किलो वजन आहे याचं, आणि काय लावलंय हे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.